चला एक षटक आहे तुमच्याकडे, एक षटकावर तुम्ही खेळाडू घेऊ शकता. लक्षात ठेवा सामन्याला उशीर होतोय, कारण आपला 9चा सामना आहे. अरे फायनल दिवस आहे. एक षटकापर्यंत तुम्ही कुठला खेळाडू असला तर घेऊ शकतात. चला बघा, लांबून संघ इथे उपस्थित झालेला आहे. आपण तर जवळचे संघ आहेत, आपण तर सहकार्य करायचं आहे. आणि जर तुम्हाला एक ओव्हर दिलेलं आहे, एक ओव्हर तुमचा खेळाडूवाला तुम्ही घेऊ शकता. तर परत तुम्ही 11 खेळाडू घेऊ शकतात. आणि कुठला खेळाडू बसवायचा आहे तो तुम्ही पंचांना दाखवू, हा खेळाडू बसू शकता. चला पहिल्या पॉवर षटकामध्ये फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. आणि गोलंदाजीला ते हेमंत जाधव, आणि स्ट्राईकला आहेत ते अजय, आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. नक्कीच हेमंत अतिशय चांगले गोलंदाज आहेत. चला सामन्याला सुरुवात आहे. पहिला चेंडू हाताळत आहेत हेमंत जाधव. पंच जितेश सुतार, जयेश बसवत या सामन्यासाठी पंच लागलेले आहेत. झुंजार स्फोट. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंच कुठला एक खेळाडू बसून घ्या. चला एक पंच. चला घाई करा, घाई करा प्लीज. फायनलचा सामना आहे, आजच्या दिवसामध्ये खेळवायचा आहे आयोजकांना. पहिला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे अजय यांनी. निर्धाव चेंडू. अजय या मैदानामध्ये अनेकदा चांगली फलंदाजी केलेली आहे. चांगल्या चांगल्या संघांना लांब लांब षटकार ठोकलेल्या आहेत याच मैदानामध्ये. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. नक्की चेंडू
चौकाराशी जातो, हा येतोय चौकार. बघा स्क्वेअर लेगला चेंडू खेळला गेला आणि चौकार. चांगला प्रहार केला अजय यांनी. शॉर्ट पिच चेंडू होता, तितका चांगला प्रहार. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वळवला गेला आणि चौकार. 1 बाउन्स. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि बघूया किती धावा येतात. आणि पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार. नक्कीच 2 बॉल 2 चौकार. अजय, जर अजय हे फॉर्म मध्ये फलंदाज असले ना तर नक्कीच उत्कृष्ट गायतळवाला फलंदाजाची गरज येत नाही दुसऱ्या, कारण अजयकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आणि पुन्हा एकदा शॉर्ट मिडाऊनच्या वरून येतोय. बॉल आहे या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर केलेला आहे तो प्रणित सुतार यांनी. अप्रतिम असा चेंडू आहे. 70-70 लगातो षटकार. अटॅक आहे 70-70चा. आणि नक्कीच बघा आता परत षटकार जे लागलेले आहेत. बघा आमच्याकडे इकडे यूट्यूबवाले आमचे सांगतात स्कोरर 182 षटकार लागल्यात आता परत. आणि 118 चौकार लागलेले आहेत 3 दिवसामध्ये. 4था दिवस चालू आहे आणि त्याच्यामध्ये अजय सुद्धा फायर झालेले आहेत. बघा 70-70चा चेंडू आज सर्व खेळाडूंना खेळायला मिळतो आपल्याकडे. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. षटक संपलेला आहे 1 षटकानंतर. सर वाईटचा चेंडू आहे पंचांचा. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 16 या धावसंख्येचे. पॉवर प्लेचं षटक आहे. पूर्ण फायदा उठवत आहेत दोन्ही फलंदाज. खूपच महागडं षटक आहे आणि इकडे 70-75 धावा सुद्धा चेस होतात या मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हर झोनला चेंडू खेळलेला गेलाय आणि चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरवरून चौकार. पॉवर प्लेचं षटक होतं. नक्कीच. आणि 20 धावा पटकावल्यात. नक्कीच दुसरा षटक आदित्य जाधव. पुन्हा एकदा चांगला प्रहार. नक्की झेल होतो. इकडे येतो आणि षटकार. नक्की झेल होता आणि पाय त्यांचा बाउंड्री लाईनला लागला गेला आणि षटकार. पहिल्याच चेंडूवरती अजय
पुन्हा एकदा कव्हरवरून जात आहे चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चौकाराशी जात आहे आणि कल्पेश यांचं इथे चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा धावसंख्या पोचली गेली आहे ती 28. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शॉर्टवर चेंडू चांगला खेळून गोळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि क्षेत्ररक्षणाकडे मोठी चुकी होत आहे आणि एक धाव निश्चितच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 30. पुन्हा एकदा कव्हर होऊन मारलेला चेंडू बघूया विनायकच्या हातात आणि मंगेश यांच्याकडे झेल झाला असता आणि नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरी धावसंख्या पोचली गेली आहे ती 32. आणि पुन्हा एकदा बघा लॉंग ऑफला येतोय षटकार. बघा अजय अतिशय चांगले जे प्रहार करतात गोलंदाजावरती आणि नक्कीच पंचांचा इशारा. डॉट चेंडू, षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचली गेली आहे ती उत्कृष्ट गायतलाव संघाची बिनबाद 38. चला मैदानामध्ये अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. मी कामावर कुठे कुठे जाय ना तर माझा मन लागनाय. आलो मी ते रात्रीला ना जग मला भेटलीस नाही. थँक्यू डीजे. चला मॅच बॉल आलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 38. चांगली फलंदाजी करते अजय हाडल. नक्कीच चांगली फलंदाजी करतात आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रशांत जाधव, त्यांचे बंधू प्रज्वल जाधव उर्फ डू आणि मग बसलेला आहे इथे बॉलिंग बॉक्समध्ये आहे. ते चांगला चेंडू, कव्हर झोनला खेळलेला चेंडू, निश्चित 1 धाव पूर्ण आणि 1 धावाने धावसंख्या पोहोचते 39. आणि संघाचा कर्णधार परेश जाधव गोलंदाजीला येत आहे. खूपच चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफला जात आहे. 1 धाव निश्चित पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोचली गेली ती 41. शेवटचे 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा करतात
तिसऱ्या षटकातील 4 चेंडू आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा मिड ऑनला चेंडू खेळला गेला आणि नक्कीच क्षेत्ररक्षण खूपच खराब होत आहे. आणि पुन्हा एकदा 2 धावा, जिकडे 1 धावा आहे तिकडे 2 धावा खर्च करत आहेत ईगल संघ. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 43. आता परत 3 चेंडूमध्ये शांत ठेवलेले अजय यांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा, बन्नाड वेगामध्ये चेंडू हाताळला गेला. परेश जाधव अनुभवी गोलंदाज आहेत, अनेक वर्षापासून ईगल संघासाठी क्रिकेट खेळतात. तसे एक गाव एक संघ फॉर्मेट खोचिवडा या संघामधून सुद्धा क्रिकेट खेळतात. तुम्ही बघितलं असेल, म्हणजे अनुभव आहे परेश जाधवकडे भरपूर. आणि या मैदानावरती अनेकदा सामने विजयी करून तो दिलेत खोचिवडा या संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, नक्की झेल होऊ शकते इथे. आणि एकच धावावर समाधान आणि धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 44. 5 चेंडूमध्ये आता 6 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलं षटक हाताळलेलं आहे. तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि तिसरं षटक स्वतः कर्णधार आलेले आहेत. धावा रोखायचे आहेत त्यांना. पुन्हा उंचावून तेवढा चेंडू, नक्कीच इथे झेल होतं का बघूया. आणि गाडी बाद. DJ Sajan. अगं बोकिलीसी आलू काला पुरी तुझ्या घालवला स्थान आलो मी ते अदिना जगल भेटीसी नाय. थँक्यू डीजे. बघा, नक्कीच खूपच अप्रतिम षटक संघाचा कर्णधारांनी जिम्मेदारी घेतली. एक गडी बाद केला आणि फक्त 6 धावा दिल्या तिसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करताच ईगल संघ आणि कर्णधारांनी अप्रतिम षटक हाताळलं परेश जाधव. तर शेवटचं षटक, अंतिम षटक, बघा कुठला गोलंदाज घेऊन येतो. आणि जयदीप हे गोलंदाज आहेत. जयदीप किती धावा पर रोखू शकतात आपल्या संघाला. चला, शेवटचा षटक, अंतिम षटक घेऊन येतात जयदीप. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलाय. हेमनकडे आज चेंडू काय पकडता येत नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघा, 2च धावा. नक्कीच 1 धाव असते तिकडे, अतिरिक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. हेमन यांना चेंडू आज काय पकडता येत नाही. आणि नक्कीच 3 धावा आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 47. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा खर्च केला. चेंडू चांगला हाताळला होता जयदीप यांनी, खोलवरचा चेंडू होता. चला बघूया, चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येतात जयदीप. पुन्हा एकदा उंचा चेंडू, ओरपीच चेंडू आणि हा येतोय षटकार. अगं दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाली भेटना. अगं दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाली भेटना. अरे दादा हो थँक्यू डीजे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच 1 धाव आणि 1च धाव समाधान. धावसंख्या पोचते ती 54 या धावसंख्यावरती. आणि पुन्हा एकदा बघा, मिडविकेटच्या वरून षटकार. बघा 47 धावावर खेळत आहे अजय. बघा 17 चेंडू 47 धावा. बघा 50 येतात का बघूया आजच्या दिवसातील.
तर अजय फायर झालेले आहेत. अतिशय चांगला चेंडू आता हाताळला. नक्कीच चेंडू राहिले ते चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. बघा शेवटचा चेंडू आहे. बघा 3 धावा होतात की नाही. अजय यांचे 50 होते का आजच्या दिवसामध्ये. पुन्हा उंचावणारा चेंडू नक्की मंगेश यांच्या हातातून झेल येतं आणि मंगेश कुठल्या प्रकारे चुकी करत नाही आणि गडी बाद. सांग भिक्षिकवा मेथींचे शिकवा सांग ते शिकवा मला चुम्मा सांग भिक्षिकवा मेथींचे शिकवा सांग ते शिकवा मला चुम्मा डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. थँक्यू विजय. चला क्षेत्ररक्षणाला घाई करायची आहे. चला सामना जिंकण्यासाठी चला 61 धावा दिलेल्या आहेत. 15-15 सरासरी सामना जिंकायचा आहे तो म्हणजे ईगल या संघाला. चला क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे उत्कृष्ट गायतलाव संघ. चला 61 धावांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू 61 धावा आणि इकडे 70 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत त्या 3 षटकामध्ये. चला 61 धावा पूर्ण करता गेल्या संघाला. यानंतर होणारा सामना चला कनव या 11 संघाचा कर्णधाराचे कनव आणि साईनाथ नवीनपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचे आहेत. कनव 11 संघाचा कर्णधार आणि साईनाथ नवीनपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे नाणेफेक करण्याचे टॉक्स बॉक्स मध्ये. आता यानंतर नेक्स्ट होणारा सामना कनव 11 वर्सेस साईनाथ नवीनपाडा. कनव 11 नायगाव वर्सेस साईनाथ नवीनपाडा मर्सेस. त्याला दोन्ही संघाच्या कर्णधार येण्याचे त्वरित नाणेफेक करण्यासाठी त्याला सलामी जोडी उतरले कल्पेश जाधव आणि परेश जाधव. सामना जिंकण्यासाठी 61 धावा दिलेल्या आहेत. चला पहिलं षटक घेऊन येतात ते प्रज्वल प्रशांत. बघा प्रशांत जाधव आणि जे तिन्ही खेळाडू दिसतात प्रशांत जाधव परेश जाधव कल्पेश जाधव. बघा फलंदाजीला उतरला ते सुद्धा जाधव, गोलंदाजीला ते सुद्धा जाधव. नक्कीच चला सामन्याला सुरुवात होत आहे. 61 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी.
यानंतर होणारा सामना कनव11 नायगाव वर्सेस साईनाथ नवीनपडा मर्सेस या दोन संघामध्ये खेळवला जाईल. पहिला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जाते सेकंड स्लिपच्या पाठीमागे. एक धाव निश्चित पूर्ण आणि एकच धावावर समाधान. एक धावने श्री गणेश होतो इगल या संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतात प्रज्वल. यष्टिरक्षक आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, उत्कृष्ट गायतोला संघाचे. आणि पंचांकडे दात मागतात. पंचांनी दात फेटाळलेले आहे. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि परेश जाधव यांच्या बॅट मधून येतोय षटकार. हे गुरु गुरु केस तुझे ओठ लाल लाल गो, गोरे गोरे गालावर झुमक्याची माल गो, डाळिंबी गुलाबी ओठ तुझे लाल गो. थँक्यू डीजे. आणि नक्की षटकार. ते चांगला असा प्रहार परेश यांच्या तिसऱ्या चेंडूवरती. प्रशांत यांच्या आणि परेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताळला गेला. आता परत 4 चेंडूमध्ये 7 धावा आणि 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. प्रशांत यांनी खूपच चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे आणि मिस फिल्डिंग होते बघा. नक्कीच इथे धाव नव्हती पण चेंडू हातात न सुटला. आणि धाव चालली गेली. धावसंख्या पोचली गेली ती 8. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा चांगला प्रहार केलेला आहे. उंचावून चेंडू आणि नक्कीच झेल सुटला गेला इकडे. एक धावसंख्या पोचली गेली आहे ती 9. एक षटकानंतर इगल या संघाही धाव सांगल्या बिनबाद 9. नागमोडी तुझी चाल गो. चला नाणेफेक करून घ्यायचे आता. ती म्हणजे कनव11 नायगाव वर्सेस साईनाथ नवीनपाडा. चला दोन्ही संघाच्या करणे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक होत आहे. कनव11 नायगाव वर्सेस साईनाथ. कार्ड कॉल केला आणि शाप आलेला आहे. नाणेफेक जिंकलाय तो साईनाथ नवीनपाडा. नक्कीच नाणेफेक जिंकले. काय निर्णय असेल तुमचा? फिल्डिंग. आणि नक्कीच फिल्डिंग घेतलेली आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. सामन्यात पुढचा सामना मिळेल तो साईनाथ वर्सेस कनव11.
चला नक्कीच धावसंख्या पोचली गेली ती 9. 52 धावांची गरज आहे. 18 चेंडू 52 धावा. नक्कीच हानी मारी षटक खेळायचं अजय यांचं. फुल टच चेंडू चांगला प्रहार केलाय. चेंडू जात आहे मिड विकेटला. निश्चित एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोचली ती 2 षटकांनी. धावसंख्या 11. धावसंख्या झाली 11. आणि नक्कीच पंचांचा इशारा. पंच डिसिजन. नो बॉल आहे. डिसिजन रिओ घेतलाय पंचानी. पंचाचा नो बॉल आहे. रिओ घेतलेला आहे. नाही नो बॉल नाहीये. पंच वाईट. ओके. वाईटच्या स्वरूपात 3 धावा. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. बघा फुल टच चेंडू गोलंदाज हाताळतात आणि फुल टच चेंडू नक्कीच पंच आमच्या इथे आलेले मेहुल करडे सर. आणि पुन्हा एकदा उंचावला चेंडू नो लँड मध्ये पडत आहे आणि येतो 1 बाउन चौकार. मिठींचे शिकवा सांग देशी कवा मला चुम्मा सांग भिक्षी कवा मिठींचे शिकवा सांग देशी कवा मला चुम्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. नक्की धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 19. 3 चेंडू झालेले आहेत. चांगलं धावसंख्या चाललेली आहे पुढे कारण सामना जिंकायचा. नक्कीच मोठे प्रहार करायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. आणि बघा नक्कीच मोठा फटका लॉंग ऑफला येतोय. षटकार. थँक्यू डुजे. चला पंच दुसरा चेंडू द्यायचा आपल्याकडे असेल तर थोडा काही करा. धावसंख्या पोचली गेली ती 25. शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकात धावसंख्या झाले 25. नक्की 2 षटकामध्ये 35-36 धावा सुद्धा होतात. कारण शेवटचा सामना बघितला होता 6 चेंडू 30 धावा होत्या. 4 षटकार 1 चौका ठोकला होता फलंदाजांनी. आणि पुन्हा एकदा षटकार. चला ओमकार चेंडू मैदानामध्ये पुरवायचा मॅच बॉल. आणि धावसंख्या पोचली गेली ती 31. 2 षटकानंतर बिनबाद ईगल या संघाची धावसंख्या 31. 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजीला कोण येतात? प्रज्वल जाधव. ज्या गोलंदाजाकडे भरपूर अनुभव आहे
त्याला पाणी घेऊन जायचं आहे. त्याला 12 चेंडू 30 धावा, 2 षटकामध्ये 31 धावा पटकावल्यात. हे षटक खूपच महागडं ठरलं. 21 धावा खर्च केला या षटकामध्ये. अरे पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, नक्कीच पुन्हा एकदा मोठा प्रहार होता आहे चेंडूवरती. बघा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी बघा अजय यांच्या हातामध्ये थ्रो, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात. फलंदाजी तितकीच चांगली, क्षेत्ररक्षण सुद्धा ते चांगलं करतात अजय. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन गेली होती 32. पुन्हा एकदा उंच अंतराला चेंडू, बघूया किती धावा येतात. हा बघा नक्कीच षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरते, धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 38. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट येतोय षटकार. नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार परेश जाधव यांच्या बॅटमधून निघालेले. धावसंख्या पोहोचली गेली ती 44 आणि 17 धावांची गरज आहे. आता सुद्धा चांगली फलंदाजी करत आहेत परेश जाधव. गोलंदाजी आहेत ते प्रज्वल जाधव. आणि पंचांकडे दात मागतात, पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोहोचली गेली ती 45. 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा. नक्की 3 चेंडू मध्ये 14 धावा पटकावले आता परत परेश यांनी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढला चेंडू, मिडॉनला जात आहे. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोहोचली गेली ती 46. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि हा येतो 1 चौका. गेले ती 50. 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू 11 धावांचं समीकरण आहे मैदानामध्ये. ईगल या संघाला सामना जिंकायचा असेल तर 7 चेंडू 11 धावा. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक अजय. आणि एकच धाव समाधान. धावसंख्या पोहोचली गेली ती 51. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावा.
प्रवीणजी दापशे यांचं आगमन झालेलं आहे. वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष आहेत आदिवासी सेलचे काँग्रेसचे आगमन झालेले आहे. त्यांचं नक्की 4 दिवस त्यांची सलग उपस्थिती दाखवतात आम्हाला इथे. चला सामना इकडे 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. बघा शेवटचं षटक कोण हाताळते ते. आणि गोलंदाजीला येते ते कुणाल जाधव. नक्कीच दोन्ही संघामध्ये जाधवचीच गिनती आहे. आणि सलामीला जे फलंदाज गेल्यात कल्पेश जाधव, परेश जाधव अप्रतिम फलंदाजी करतात. परेश जाधव वैयक्तिक 36 धावावर खेळतो आणि कल्पेश 11 धावावर खेळत आहे. पुन्हा शॉर्ट पिच चांगला प्रहार केलेला आहे ना. हा येतोय 1 चौका. चांगला प्रहार केलेला आहे. धावसंख्या मोजली 55, 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा. कालचा सामना बघा क्वालिफाईडचा सामना होता. 4 चेंडू 6 धावा पाहिजे होत्या आणि चांगली गोलंदाजी केली श्री सिद्धिविनायक गिरीश संघाने आणि 4 चेंडू 6 धावा करून दिल्या नाही शेवटला ऑलराऊंडर भुगाव या संघाला. बघा त्याचप्रमाणे गोलंदाजी होते का आता. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या मोजली गेली ती 56. आता धावसंख्यामध्ये 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावांची गरज ईगल दर्गानाका नायगाव या संघाला. पुन्हा एकदा चांगला नक्कीच लॉंग लेगला चेंडू केलेला आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळेल कल्पेश आणि परेश आणि षटक सुद्धा चांगला हाताळलं होतं जेव्हा गरज होती. तो 6 चेंडू 6 धावा दिला. एक गडी बाद केला आणि नक्कीच पंचांचा इशारा वाईट आणि सामना विजयी झाले. तो म्हणजे ईगल दर्गानागा नायगाव स्पोर्ट विजेत्या संघाचा